हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SGM किचन अँड आर्ट्स. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या. या ठिकाणी मी ओल्या नारळाचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. यासाठी आपल्याला लागणार आहे साखर. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचे तुकडे बारीक वाटून घ्यावे. अशा प्रकारे आपण नारळ बारीक वाटून घेतलेला आहे. आपण किसून सुद्धा घेऊ शकतो. एका भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये साखर टाकून हलवून घ्यायची. साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवायचे आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड टाकावी आणि साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचे. साखर विरघळेपर्यंत आपण एका ट्रेला तूप लावून घेऊया. साखर एकसारखी हलवत राहावी जेणेकरून ती खाली लागणार नाही आणि कडक होणार नाही. आता यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा, थोडा थोडा घालून हलवून घ्यायचा. पूर्णपणे किस आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण छान पंचू करून घ्यावे. जोपर्यंत नारळातील ओलावा निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान शिजू द्यायचे आहे. नारळामधील ओलेपणा पूर्णपणे जाईपर्यंत आपण हे मिश्रण ढवळत राहायचे आहे. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा. या ठिकाणी हे मिश्रण छान शिजले आहे. ओलावा पूर्णपणे गेला आहे. आता हे मिश्रण आपण ट्रेमध्ये ओतून घेऊया. तूप लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण पूर्ण ओतून घ्यायचे आणि छान पसरवून घ्यायचे. आणि एका वाटीला तूप लावून मिश्रण गरम असल्यामुळे वाटीने ते छान प्लेन करून घ्यावे. अशा प्रकारे मिश्रण आपण प्लेन करून घेतले. आता याला कट करून घ्यावे. आपल्याला जसे हवे त्या आकारामध्ये आपण हे कट करून घ्यावे. प्रकारे आपल्या वड्या या ठिकाणी तयार आहेत. आता यांना थंड होण्यास ठेवायचे. थोडेसे मिश्रण मी बाजूला ठेवले होते, त्यामध्ये मी रंग टाकून वेगळ्या वड्या केलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे कलर टाकून वड्या बनवू शकतात. खूप सुंदर वड्या झालेल्या आहेत. या वड्या आपण उपवासाला देखील खाऊ शकतो. मैत्रिणींनो, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी SGM किचन अँड आर्ट्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.